लास्ट लेक्चरला आपण मेयर्स रिलेशन जे स्टडी केलं तर त्याच्यामध्ये कंटेनर मध्ये एनक्लोज केलेला गॅस तर तो 1 मोल आहे. सपोज gas enclosed in the cylinder, it is 1 mole. The initial values of pressure, volume and temperature are PVT and heat is supplied. Suppose dQ1. Volume is kept constant in first case. Due to heat, temperature, suppose it is increases to T plus dt. This will be rise in a temperature. Therefore, equation heat supplied is equal to, it increases internal energy only, it is equal to CV dt. In second case, heat is supplied dQ2 and pressure is kept constant. हा number constant है. In this case, there will be increase in volume also, and work is done by the gas. Therefore, in second case, heat supplied dQ2, it is equal to increase in internal energy plus external work due to this rise in volume. It is equal to CPD. Now from these two equations, we can conclude Cp it is greater than Cv. Means specific heat at constant pressure it is greater than specific heat at constant volume. आणखी एक की सॉलिड्स आणि लिक्विड साठी एकच स्पेसिफिक हीटची व्हॅल्यू असेल ज्याच्या सहाय्याने टेम्परेचर राईज होईल त्या सबस्टन्सचा. मात्र इथं 2 व्हॅल्यूज असतील स्पेसिफिक हीटच्या. एक प्रेशर कॉन्स्टंट ठेवल्यानंतर येणारी स्पेसिफिक हीट सीपी, व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवल्यानंतर येणारी स्पेसिफिक हीट जी आहे ती सीव्ही. Specific heat at constant pressure and specific heat at constant volume. 2 values of specific heats for the gases. तर हे लक्षात ठेवा. एक याच्यापेक्षा हे ग्रेटर आणि दुसरं गॅसेस साठी 2 स्पेसिफिक हीट्स असतात. सॉलिड्स आणि लिक्विड्स ना एकच स्पेसिफिक हीटची व्हॅल्यू असते. आता पाठीमागचे जे पॉइंट्स आहेत सुरुवातीचे तर ते थोडे मी रिवाइज करतो. गॅस लॉ जे आहेत तुम्ही स्टडी केलेले पाठीमाग फिजिक्स मध्ये असेल किंवा केमिस्ट्री मध्ये असेल. पहिला जो आहे बॉयल्स लॉ. तर याच्यामध्ये रिलेशन बिटवीन प्रेशर अँड व्हॉल्यूम, there is inverse relation if temperature is kept constant. Then Charles law. There is a relation between volume and temperature. Volume directly proportional to temperature. Pressure is kept constant. And then Gay-Lussac's law. Pressure is directly proportional to temperature. Volume is kept constant. तर एक पॅरामीटर कॉन्स्टंट ठेवल्यानंतर राहिलेल्या 2 पॅरामीटर्स मध्ये काय रिलेशन असतं तर या 3 लॉज मध्ये आहे. आणि आणखी एक व्हॉल्यूम ऑफ द गॅस इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ द मोल्स. अवोगाड्रोज लॉ हाही त्याच्यामध्ये एक ऍड करा. आणि हे 4 लॉज जर एकत्रित केले तर आपल्याला असं इक्वेशन देता येतं PV इज इक्वल टू NRT. आता हे 4 इक्वेशन जे आहेत याच्यामध्ये आपल्याला दाखवता येतात. P इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T
P inversely proportional to V. Our PV is equal to constant. Phi directly proportional to T. Phi directly proportional to N, number of moles. आता हा R जो आहे हा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे, त्याचा नंबर आहे 8.314 जूल पर मोल पर केल्विन. या पद्धतीने त्याचं युनिट आहे. R इज इक्वल टू युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. हे दोन नंबर्स पण लिहिता येतात. N नंबर ऑफ मोल्स पाठीमागच्या डेरिव्हेशन मध्ये पण मी सांगितलेलं आहे. टोटल मास ऑफ द गॅस डिवायडेड बाय मोलर मास, याच्या साहाय्याने तो डिटरमाइन करता येतो. देन नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन द गॅस डिवायडेड बाय अवोगाड्रोज नंबर, तर याच्या साहाय्याने नंबर ऑफ मोल्स डिटरमाइन करता येतात. तर हा रिव्हिजन साठी याच्यावरती क्वेश्चन येईल पॉसिबिलिटी खूप कमी आहे. मात्र त्याच्यानंतरचा पॉइंट आहे आयडियल गॅस आणि रियल गॅस. ही इक्वेशन आहे PV is equal to nRT. This is ideal gas equation. ही जी इक्वेशन आहे इट इज फॉर आयडियल गॅस. कोणता आयडियल गॅस? कोणत्याही प्रेशर साठी टेम्परेचर साठी हे इक्वेशन जे आहे आपल्याला अप्लाय करता येत असेल तर तो जो गॅस आहे तर तो आयडियल गॅस. काय डिफरन्स असेल दोन्हीमध्ये, रियल गॅस आणि आयडियल गॅस मध्ये? तर इंटरमोलिक्युलर अट्रॅक्शन जे असतं इट इज व्हेरी लेस ऑर निग्लिजिबल. मग इंटरमोलिक्युलर अट्रॅक्शन नसेल, फोर्स नसेल तर काय होतं? तर कोलिजन्स जे आहेत, कोलिजन्स बिटवीन टू गॅस मोलिक्युल्स दे आर इलास्टिक, मीन्स देर इज नो increase or decrease of kinetic energy. Kinetic energy remains constant. This gas, it is ideal gas. In case of real gases, this equation is applied at low pressure and high temperature. Why? At low pressure and high temperature, the density of the real gas, it is low. Means there is intermolecular attraction, it is less or negligible. Our collisions between the gas molecules, these are elastic collisions, means there is conservation of kinetic energy. At low pressure and high temperature, density of the gas is low. Intermolecular forces or intermolecular attraction, it is negligible. Collisions are elastic. Therefore, this equation is applicable at this condition. आणि नंतरचा जो रिवाइज करायचा पॉइंट होता मीन फ्री पाथ. आता कंटेनर आहे आणि त्याच्यामध्ये हे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत. These molecules are moving randomly in all directions. Suppose this molecule, it moves here and collides with another molecule. Suppose the distance traveled by this molecule, it is A1. Then it changes its direction, collides with another molecule. Suppose this distance, it is equal to A2. Suppose it collides with wall of the container. This distance is A3. The gas molecules make number of collisions and these distances A1, A2, A3. These distances are called free path. If we find average of these values, A1 plus A2 plus A3 plus and so on, suppose 100 collisions or 100 these free paths are obtained, then divided by 100, it is equal to mean free path. It is denoted by lambda. It is found that this mean free path, it is lambda, it is inversely proportional to density of the gas. Density also we can write in this form, number of molecules per unit volume. Also mean free path, it is inversely proportional to diameter square of the molecule. Diameter of the molecule, its square.
हे दोन्ही एकत्रित करून आणि त्याच्यामध्ये हे प्रपोर्शनल जे आहे त्याच्यासाठी कॉन्स्टंट ठेवल्यानंतर असं रिलेशन येतं. लॅम्बडा इज इक्वल टू 1/√2 इंटू पाय डी स्क्वेअर इंटू एन अपॉन व्ही. आता हा पुस्तकामध्येच एमसीक्यू आहे की मीन फ्री पाथ जे आहे तर त्याच्यासाठी असणारे एक्सप्रेशन कोणतं. तर या पद्धतीनं हाही पॉइंट तुम्हाला 11वीला झालेला आहे तर तोही रिवाइज केलेला आहे. तर या पद्धतीनं नंबर 1, नंबर 2, नंबर 3 एकदम सोपे पॉइंट्स आहेत. याच्यावरती 1 मार्कसाठी क्वेश्चन, एमसीक्यू तर असे क्वेश्चन्स पॉसिबल आहेत.